नमस्कार मंडळी. बरेच दिवस झाले मी भटकंतीच्या माध्यमातून स्क्रीनवरती दिसत नसल्यामुळे माझ्या कानावर काही गोष्टी आढळल्या. काही तरुणींनी प्रयत्नांची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच तरुणींच्या फीडवरती सतत दिसत राहावं या हेतूने मी पुन्हा एकदा भटकंती ही सिरीज घेऊन आपल्या भेटीला येत आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी खूप मोठा मसाज सेवक आहे. तर आज भटकंती करण्यासाठी आपण आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवामध्ये, अर्थात पुणे बुक फेस्टिवल येथे. आणि आज सुद्धा भटकंतीसाठी माझ्या सोबतीला आहे माझी बजाज TVS होंडा FZ गाडी FZ असली तरी माणूस YZ आहे. तर गाडीच्या पार्किंगसाठी आपल्याला इथे थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहेत, कारण गर्दी खूप आहे. रसिकांचा वाचकांचा प्रतिसाद जो आहे तो प्रचंड असल्यामुळे एका ठिकाणी गाडी पार्क करतो आणि आपण पुस्तक महोत्सवाची भटकंती करूयात. चला तर मग. एवढा भव्य दिव्य पुस्तक महोत्सव म्हटल्यावर महाद्वारही तितकंच भव्य दिव्य लागेल. जेव्हा प्रत्येक नागरिक पुस्तक वाचतो तेव्हाच देश प्रगती करतो असं माननीय मोदीजी म्हणतात. म्हणजे देश प्रगती करत नसेल तर चूक नागरिकांची आहे. नागरिक पुस्तक वाचत नाहीत म्हणून देश प्रगती करत नाही असं आपण समजून जावं. पुस्तक महोत्सवात फ्री एंट्री असल्यामुळे येथे नागरिकांची, वाचकांची, रसिकांची, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. मी सुद्धा त्यातलाच. अर्थात 50-100 रुपये तिकीट असतं तर मी तिकीट काढूनही गेलोच असतो, कारण मला व्हिडिओ देखील बनवायचा होता आणि काही पुस्तकं देखील विकत घ्यायची होती. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मेन बिल्डिंगच्या जवळ त्यांनी पुस्तकांचं झाड देखील उभारलं आहे. त्यावर त्यांनी खोटी खोटी पुस्तकं लटकवली आहेत. दिसायला हे झाड खूप देखणं आणि लक्षवेधी ठरतं. ज्याच्या कोणाच्या डोक्यातून ही कल्पना आली असेल त्याला सलाम. सुरुवातीलाच भगवान बिरसा मुंडा ट्रायबल कल्चरल हेरिटेज एक्झिबिशन देखील आहे. या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी संस्कृतीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक महोत्सवासाठी रसिक वाचकांची एवढी प्रचंड गर्दी बघून खरोखरच मनाला समाधान मिळतं. फर्ग्युसन कॉलेजच्या फोटोग्राफी डिपार्टमेंटच्या बाहेरच त्यांनी फोटोग्राफीचं एक्झिबिशन देखील भरवलं आहे आणि एक भला मोठा कॅमेरा त्यांनी बाहेर लावला आहे. अर्थात तो थर्माकोलपासून बनवलेला आहे. वेगवेगळ्या फोटोग्राफरनी काढलेले चांगले चांगले फोटोग्राफ्स त्यांनी या एक्झिबिशनमध्ये फ्रेम करून लावलेले आहेत. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही या फोटोग्राफीच्या एक्झिबिशनला एकदा नक्की भेट द्या. 13 ते 21 डिसेंबरपर्यंत भरवल्या जाणाऱ्या या पुस्तक महोत्सवाचं हे आहे मुख्य पुस्तकद्वार. सकाळी कडाक्याची थंडी असली तरी दुपारी तितकंच प्रखर ऊन होतं, त्यामुळे टोपी घालण्याचा निर्णय माझा योग्य ठरला. परंतु एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये मी एकट्यानेच हॅट घातलेली असल्यामुळे प्रत्येकजण माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होता. कदाचित त्यांना वाटत असावं एक वेगळाच चिवत्या, एक वेगळीच चिवत्यागिरी. आणि महाराष्ट्रात कुठलाही महोत्सव भरवायचा म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय तो अपुरा आहे, किंबहुना त्याला काही अर्थच राहत नाही. येथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधित एक सुंदर देखावा यांनी तयार केलेला आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीसाठी हे सभागृह तयार करण्यात आलेले आहे. या पुतळ्याकडे बघून मी माझ्या मित्राला विचारलं, तुला काय वाटतं? तर तो म्हणाला की प्रत्येकाने जिम मारली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि अशी बॉडी बनवली पाहिजे. या पुस्तक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकाशनाचे वेगवेगळे कितीतरी स्टॉल लागलेले आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टॉलवरचं प्रत्येक पुस्तक बघायचं असेल तर 8 दिवस दररोज तुम्हाला 5-6 तास याला द्यावे लागतील. आणि एकाच दिवसात संपूर्ण पुस्तक महोत्सव उरकायचा असेल तर मुख्य प्रकाशनाचे जे स्टॉल आहेत त्याच्यावरती भेटी द्यायच्या. आणि म्हणूनच मी निवडला न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचा हा स्टॉल. आता या स्टॉलवर मी बराच वेळ थांबणार आहे, कारण यांची पुस्तकं देखील दर्जेदार आहेत आणि यांचे लेखक देखील माझे चांगले मित्र आहेत. गेल्या देवा झिंजाड सरांचं 1 भाकर 3 चुली हे पुस्तक हाती घेऊन बघितलं. सध्या या पुस्तकाची बरीच चर्चा होताना आपल्याला दिसून येते. अत्यंत कमी कालावधीमध्ये या पुस्तकाच्या 31 आवृत्त्या निघाल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा. लेखक देवा झिंजाड सर हे स्वतः स्टॉलवर उपस्थित असल्यामुळे लागलीच त्यांची भेट घेऊन घेतली आणि या पुस्तकाबद्दल त्यांचं कौतुक केलं. अर्थात मी पुस्तक वाचले नाहीये, परंतु एकंदरीत
बाकी वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून हे पुस्तक चांगलंच असलं पाहिजे असं मला वाटतं. देवा सर म्हणाले की या पुस्तकाची पायरसी झाली त्यामुळे कमी आवृत्त्या निघाल्या, नाहीतर आत्तापर्यंत 50 आवृत्त्यांचा टप्पा पार केला असता. पायरसीमुळे खरं तर लेखकांचं प्रचंड मोठं नुकसान होत असतं, परंतु त्याला आता काय करणार. त्यावर ना सरकारचा अंकुश आहे ना कायद्याचा. खरं तर पायरसीबद्दल सामान्य नागरिकांनीच जागरूक राहायला हवं. रस्त्यावरून स्वस्तात मिळतात म्हणून पुस्तके विकत घेण्यापेक्षा 4 पैसे जास्त देऊन आपण ते पुस्तकाच्या दुकानातूनच विकत घेतलं पाहिजे, जेणेकरून पुस्तकांची पायरसी थांबेल आणि लेखकांना पुस्तक लिहिल्याचं समाधान मिळेल आणि आर्थिक पाठबळ मिळेल. बऱ्याच चाहत्यांची या निमित्ताने भेट झाली आणि त्यांनी जेव्हा माझ्यासोबत फोटो काढला तेव्हा मला देखील बरं वाटलं. रावणकार शरद तांदळे सर म्हणजे जॉली माणूस. यावर्षी झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये दिल्ली येथे आम्ही सोबतच होतो. शरद सरांनी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या रजनीकांत आणि शाहरुख खान यांच्या ऑथराइज बायोग्राफीज अर्थात अधिकृत आत्मचरित्र भेट दिली. शरद सर म्हणाले, तू सुद्धा एखादं आत्मचरित्र लिहायला घे. मी म्हणालो, रस्त्यावर गेलं तर कुत्रं विचाराना आत्मचरित्र कोण वाचल. यावर ते म्हणाले की मी कॉमेडी म्हणून म्हणालो, तू तर सिरियसली घेतलं आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला. पुन्हा काही चाहते मंडळी भेटली आणि मी त्यांच्यासोबत फोटो काढले आणि हे मुद्दाम मी टाकणार कारण स्वतःची लाल करून घ्यायला कुणाला आवडणार नाही. आणि बीडचे प्रसिद्ध डॉक्टर गणेश कुटे यांनी त्यांचं हास्यॉलॉजी हे पुस्तक मला भेट म्हणून दिलं. या पुस्तकाबद्दल देखील मी बऱ्याच जणांकडून चांगल्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. आणि शरद तांदळे सरांचं बळी चक्रवर्ती हे पुस्तक लवकरच बाजारामध्ये येणार आहे. या पुस्तकाबद्दल ऑलरेडी इतकी हवा झालेली आहे की प्रत्येक वाचक या पुस्तकाची आवर्जून वाट बघतोय. प्रसिद्ध फूड ब्लॉगर मनोज शिंगोस्ते यांचं माझी जन्मखेप हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. नितीन थोरात यांच्या रायटर पब्लिकेशन या स्टॉलवर ते पुस्तक उपलब्ध आहे. एकंदरीत तुम्हाला पुस्तकांमध्ये हरवून जायला आवडत असेल तर पुणे पुस्तक महोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी आणि वेळ काढून या हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, म्हणजे तुम्हाला निवांतपणे पुस्तकं बघता येतील. प्रत्येक पब्लिकेशनच्या स्टॉलवर जाऊन व्हिडिओ शूट करणं शक्य नाही कारण खूप जास्त स्टॉल आहेत. त्यामुळे जे मला वाटले ते स्टॉल मी इथे शूट केलेले आहेत, परंतु तुम्ही जाऊन प्रत्येक स्टॉलला भेट देऊ शकता. आणि रामायण महाभारताशिवाय जगातली कुठलीही पुस्तक भ्रमंती पुस्तक भटकंती पूर्ण होणे शक्य नाही. आजच्या आपले कॅमेरामन नरेंद्र बंदे यांचा उल्लेख झाल्याशिवाय आणि त्यांचं एक फुटेज येथे टाकल्याशिवाय हा व्हिडिओ देखील अपूर्ण आहे. कारण जी मंडळी आपल्या सोबत आपल्या कामाला उपस्थित असतात त्यांचा उल्लेख होणं, त्यांना योग्य तो मान सन्मान मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेबद्दल केलेला देखावा सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतो. तर एकंदरीत असा हा पुणे पुस्तक महोत्सव आहे. बाजूलाच चिल्ड्रन्स कॉर्नर आणि ऑथर्स कॉर्नर सुद्धा आहेत. चिल्ड्रन्स कॉर्नर म्हणजे काय तर लहान लेकरांसाठी काही विशिष्ट गेम्स त्यांनी तिथे ठेवलेले आहेत. तिथे जाऊन लेकरं टाइमपास करू शकतात. आणि सोबतच ऑथर्स कॉर्नर आहे. पुस्तक महोत्सव बघून तुम्ही दमले असाल तर खाण्यासाठी इथे स्टॉल्स देखील उपलब्ध आहेत. आधी पैसे भरून कुपन घ्यायचे आणि नंतर त्या स्टॉलवर जाऊन काय खायचं ते खायचं. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटपासून पुस्तक महोत्सवापर्यंत अर्थात ग्राउंडपर्यंत मोफत वाहन व्यवस्था देखील इथे सुरू करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत असा हा पुस्तकांनी खचाखच भरलेला पुणे पुस्तक महोत्सव 13 ते 21 डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मी म्हणेल की तुम्ही पुस्तक वाचक असाल किंवा नसाल तरी सुद्धा एकदा या महोत्सवाला नक्की भेट द्या. आणि अशा या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भटकंती करून
शरद तांदळे सरांनी जी पुस्तकं मला भेट म्हणून दिली ती सोबतीला घेऊन आणि आणखी 1-2 पुस्तकं विकत घेऊन मी या पुस्तक महोत्सवामधून काढता पाय घेतला. पुस्तक महोत्सवाबद्दल पुणेकरांचे आभार आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा रसिक प्रेक्षकांचे आभार. धन्यवाद.